नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर इथपर्यंत पोचलो होतो. आता इथून पुढचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आम्ही आलो आता इथं पुतळ्यापाशी, वल्लभभाई पटेल पुतळ्यापाशी. तर छानपैकी इथं आम्हाला बस होती, जेणेकरून एकदा ठेशमपासून तर मोठी बसेस असते इथं फिरण्यासाठी. याचे चार्जेस वगैरे काही आपल्याला लावती नाही. आणि इथं आम्हाला गेटपाशी आणून बसेसने सोडलेलं आहे. तर बघू शकता, चेकिंग वगैरे झाली आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहे. तर खूप मोठं काही गार्डन आहे. चेकिंग करताना इथं भरपूर चेकिंग होत असते, जेणेकरून इथं सिगरेट, तंबाखू, मिसरी वगैरे काही हे जेणेकरून आपण तलपेचे तर ते आतमध्ये नेऊ शकत नाही. सगळं आपल्या गेटवर जमा करून घेत्या. खायच्या वस्तूसुद्धा जमा करून घेत्या, जेणेकरून आपण परस वगैरे घेतो तीसुद्धा आपली चेक करून वगैरे येते. तर चेकिंग खूप म्हणजे हे खूप चेकिंग होत असते प्रत्येक गोष्टीची इथं. आणि पाण्याची बॉटलसुद्धा काहींना आणून दिली तर देत्या, नाही तर आतमध्ये फिल्टरचं पाणी वगैरे असतं. आणि इथून आता मी तिकीट काढलं आहे, तर जेणेकरून आपलं पुतळ्याच्या पायापर्यंत जाण्याचं 150-200 रुपये असं तिकीटचे चार्ज ते त्यांच्यावाले. आणि आतमध्ये गार्डन फिरण्याचे तर काही कुठं तिकीटं नाही आहे, जेणेकरून आतमध्ये सुद्धा गाडी छोटी ती पण आपल्याला मोफत फिरण्यासाठी असते. बाहेरून बसेस असते, तीसुद्धा फुकट असते फिरण्यासाठी गेटपर्यंत. आणि गेटच्या आतमध्ये आल्यासुद्धा छोटी गाडी असते, किंवा कोणी पायानेसुद्धा फिरू शकता. आणि जे वयस्कर मंडळी आहे किंवा ज्याची इच्छा आहे ते बसू शकता, गाडीमध्ये जाऊ शकता, जेणेकरून पुतळ्याच्या पायथ्यापर्यंत. आणि तिथून तिकीट काढलेलं असतं, आपण वरती चढायचं. तर तिथं वरती जाऊन आपण बघायचं आणि कितपत आपल्याला वरती जायचं आहे. तर त्याचं जशा जशा पद्धतीने तिकिटाचे रेट असते तिथं. तर आम्ही पायापर्यंत जाण्याचं 150 रुपये तिकीट होतं. तोपर्यंत सगळ्यांची इच्छा होती तिथपर्यंत जाऊ. तर तिथपर्यंत आम्ही सगळ्यांनी तिकीटं काढले होते आणि आता आम्हाला तिकडे जायचं आहे. तर बाकी का सगळ्या फोटो वगैरे काढायचं शूटिंग चालू होती. आणि खूप स्वच्छता आहे. तर ही स्वच्छता आहे आणि म्हणूनच इथं आतमध्ये खायच्या वस्तू आणून देती नाही, जेणेकरून जे कचरा वगैरे होऊ नये. आणि सगळं साफसफाईला सारखं त्यांचे जे लोक असतात ते असतात. तर म्हणूनच इथं आतमध्ये काही आणून देते नाही. पाणी वगैरे आणले तर ठीक आहे, तर बाकीचं खायच्या वस्तू तर बिलकुल आणून देते नाही. तर परिसर बघू शकता किती सुंदर आहे आणि फोटो काढायचा मोह आवरत नाही. प्रत्येकजण फोटो काढतच असतं आणि छानपैकी फोटो वगैरे, जेणेकरून आपण इतका खर्च करून जातो तर त्याचं सार्थक होतं असं म्हणायला हरकत नाही. जेणेकरून खूप सुंदर आणि खूप म्हणजे बघण्यासारखं आहे काय काय. तर चला, आता आम्ही इथं बसलो. तर आता इथं बस येणार आहे छोटीशी आणि त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे वरती. तर बघू शकता अशा पद्धतीचे छोट्या छोट्या बस आहेत त्याच्यात. तर 9 ते 10 लोक बसत असतात, छोट्या असत्या त्या. आणि अशा प्रकारे इथं वयस्कर मंडळी असले तरी पण ते आतमध्ये नेऊन सोडत असतात तिथं पायथ्यापर्यंत. आणि तिथून पुढं आपण जायचं. तिकीट काढले, ज्या पद्धतीने तिकीट काढले त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता, जेणेकरून वरती जाऊन खाली परिसर खूप सुंदर आणि खूप बघायला पण खूप छान वाटतं. पण जेणेकरून मी हे सांगेल का, जेणेकरून लांबून आपल्याला पुतळा जसा खूप सुंदर दिसतो, फोटो काढायला येत्या, तसं जवळ त्याच्या पायापाशी गेल्यावर आपल्याला पुतळा व्यवस्थित दिसत नाही आहे तिकीट काढूनसुद्धा. तर आम्ही पायापर्यंत तिकीट काढलेलं होतं. तर तरी व्यवस्थित काही नाही. वरती गेल्यानंतर खालचा व्ह्यू दिसतो आणि इकडून जे आपण गार्डनमधून जे पुतळा बघतो त्याच्याबरोबर फोटोसुद्धा छान येतात. तुम्ही समोर बघू शकता किती सुंदर असा पुतळा दिसतो. तेवढ्या वरती गेल्यावर सुंदर दिसत नाही किंवा आपल्याला बघता येत नाही, तो खूप काही उंच आहे. खूप मोठं गार्डन आहे फिरण्यासाठी. आणि बघू शकता साईडने सुद्धा. तर इथपर्यंत आम्ही आलो, गाडीने इथपर्यंत सोडतात, फ्री छोट्या आहे. तर इथपर्यंत सोडलं का इथून आपल्याला वरती जायचं, जेणेकरून कोणी कितपर्यंत तिकीटं काढले कोणी नाही तर ते तुम्ही इथून जाऊ शकता.
भरपूर गर्दी आहे बघू शकता. आणि अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गाड्या इथपर्यंत आणून सोडत्या आणि गेटच्या तिथून जर आपण फिरून आलो तर तिथून इथपर्यंत सोडत्या. बऱ्याच अंतर आहे इथं. गार्डन भरपूर मोठं आहे. आणि आम्ही आता इथं वरती आलो आहे तर बघू शकता वरतून असा खाली परिसर दिसतो, येऊ दिसतो. सगळा डोंगर भाग आहे आणि नदी आहे साईडला, पाणी वगैरे. आणि आपण पुतळ्याच्या एकदम पायाशी छोटं दिसतो तर बघू शकता एकदम पायापाशी अशा पद्धतीने दिसतं. वरती गेल्यावर अजिबात पुतळा आपल्याला व्यवस्थित बघता येत नाही. तर आम्ही फोटो वगैरे काढले तिथं छान छान. तर बघू शकता साईडने आणि असा साईडने येऊ दिसतं. अजून तुम्ही वरती तिकीटं काढले तर अजून वरतून तुम्हाला अख्खा येऊ असं छानपैकी दिसेल. आणि आतून पुतळ्याच्या आतून तिथं लिप वगैरे आहे जाण्यासाठी, तर तुम्ही लिपने सुद्धा जाऊ शकता. आणि वरतून असा खाली परिसर बघू शकता. तर आम्ही पायापर्यंत गेलो तर इथपर्यंत खाली दिसतोय छानपैकी पाणी वगैरे आणि खूप डोंगर भाग आणि झाडे, खूप मस्त परिसर दिसतोय. चला तिथं पुन्हा परत आम्ही फिरून आतमध्ये आणि बाहेर इथं मोठ्या बससाठी आलेलो आहे. तर भरपूर जण फिरून आणि इथं नंबरवर बसला जात असत्या. आणि आम्ही सुद्धा इथं आता बसमध्ये बसलो आहे. त्या गेटच्या बाहेरून इथं मोठी बस आहे. तर भरपूर जण आणि भरपूर बस चालू असत्या दिवसभर, सारख्या बस चालू असत्या. तर चला आता आम्ही इथं मोठ्या बसमध्ये स्टेशनला जाणार आहे, जेणेकरून एकता स्टेशन आहे. तर त्या स्टेशनवरच आमची संध्याकाळी रेल्वे. तर आम्ही आता जेवण वगैरे करून आणि मग तिथं रेल्वेला संध्याकाळी जाणार आहे. तर बघू शकता खूप लांबवर आहे आणि खूप मोठं गार्डन आहे. त्याच्यामुळं त्यांनी बसेस वगैरे स्टेशनपासून ठेवलेलं आहे. आणि आम्ही बॅगे वगैरे स्टेशनवरच इथं लॉकरमध्ये सगळ्या ग्रुपच्या आमच्यावाल्या ठेवलेल्या आहे. आणि इथं ग्रुपमध्ये इथं बॅगे जर ठेवल्या तर त्यांचे पैसे. तर आम्ही रूम लांबवर होती म्हणून इथं स्टेशनपाशीच जवळ आम्हाला संध्याकाळी थोडंसं जरा बॅगी वगैरे उचलायला नजीक पडन म्हणून साठी इथंच बॅगी लॉकरमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. आणि सर्व परिसर आम्ही फिरून आलो आणि मस्त आहे, खूप छान आहे. तर चला समोर दिसतं ते इथं स्टेशन आहे. तर आम्ही ह्या स्टेशनवरून बसून गेलतो सकाळी तर मोठ्या बसेसने आणि पुन्हा परत आता ह्या स्टेशनवर आलो. आता बॅगी वगैरे घेणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी दिवसभराचा प्रवास झाला, शूट केलं, ते तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि इथं आम्ही एकदा स्टेशनवर आलेलो आहे. आता इथून पुढं आम्ही आता भरपूर वेळ आहे आमच्याकडं, तर जेवण वगैरे करणार आहे आम्ही. आणि नंतर आम्ही संध्याकाळी इथं स्टेशनला बसणार आहे. तर फोटो वगैरे तुमच्याबरोबर शेअर केले. मागं पुतळा खूप सुंदर दिसतोय. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. पुढचासुद्धा लवकरच शेअर करणार आहे. तर या सगळे जेवण करायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.